आपल्या आयुष्यात आलेल्या प्रॉब्लेम्सना तुम्ही कधी त्याचं निरीक्षण केलेलं आहे का? कधी-कधी काय होतं, आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा जो अडथळा आलेला असतो, जो प्रॉब्लेम असतो, तो आपल्याला सर्वात जास्त मजबूत बनवून जातो. तुम्ही याचं कधी निरीक्षण केलंय का? हाय, मी ज्योती. आज मी अशीच एक छानशी स्टोरी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल, ही कथा तुम्हाला ऐकायला आवडली असेल, थोडी तरी तुम्हाला या कथेने मदत केली असेल किंवा आनंद दिला असेल, तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायचं आहे. चला, तर आपण गोष्टीकडे वळूया. एका विशाल वाळवंटात ना, सगळीकडे चारही बाजूंनी फक्त गरम वाळूच दिसत होती. तिथे एका जुन्या झाडाचं छोटंसं बीज वाऱ्याने उडत येऊन पडलं. सूर्य तळपत होता. वाळू इतकी गरम झाली होती की तिथे थांबणं सुद्धा कठीण होतं, कारण सगळ्या बाजूने वाळूच वाळू होती. त्या बीजावर अचानक एक कोरडं तुटलेलं लाकडाचं जे ओंडकं असतं ना, ते येऊन अडकलं. बीज विचारू लागलं, माझं आयुष्य सुरू होण्याआधीच संपलंय. नाही ते प्रकाश आहे, नाही ते हवा आहे. जी हवा आहे थोडीपुरती, ती सुद्धा गरम हवा आहे. मी कधीच ते उगवू शकणार नाही, असं त्या बीजाच्या मनात त्याचं अंतर्मनाशी त्याचा संवाद सुरू होता. पण त्या छोट्याशा बीजात एक इच्छा होती जगण्याची, त्याची धडपड होती आतमध्ये. हा जरी संवाद त्याच्या अंतर्मनाशी चालू असला तरी खोलवर एक त्याच्या आतमध्ये आवाज होता आणि त्याची इच्छा होती वाढण्याची, काहीतरी बनण्याची. हलका वारा वाहू लागला. तो वारा हळूच म्हणाला, वर बघून रडू नकोस, खाली बघ. बीज गोंधळलं. खाली तिथे काय आहे? पण काही क्षणांनी ते शांत झालं आणि विचारू लागलं, कदाचित वरचा मार्ग बंद असेल, पण खाली अजून संधी असेल, असं तो मनातल्या मनात बीज स्वतःशी बोलत होता. बीजाने वर ढकलण्याऐवजी खाली खोलवर मुळं वाढवायला सुरुवात केली. त्याची जी मुळं आहेत ती त्याने खाली जमिनीत घालायला सुरुवात केली. पहिल्या काही दिवसातच काहीच फरक जाणवला नाही. फक्त अंधार आणि कोरडी माती आणि शांतता. कधी कधी बीज थकत सुद्धा होतं. मी का प्रयत्न करतोय, काहीच मला बदल दिसत नाहीये. पण प्रत्येक वेळी त्याला या वाऱ्याचे शब्द आठवायचे, खाली बघ, जे वाऱ्याने त्याला सांगितलेले होते. काही महिने गेले, वर्ष गेली. वरून पाहिलं तर काहीच दिसत नव्हतं. लोक जात येत होते, पण कुणालाही माहीत नव्हतं की खाली एक बीज संघर्ष करत आहे. खूप खोलवर गेल्यावर त्याच्या मुळांना ओलसर माती जाणवली, ओलसरपणा जाणवला जमिनीमध्ये. थोडं अजून पुढे त्याची मुळं खाली गेल्यावर जमिनीमध्ये त्याला पाणी दिसलं. त्या क्षणी बीजात एक नवी ताकद निर्माण झाली. आता बीजाने पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न केला. ओंडकं अजूनही तिथेच होतं, पण यावेळी बीज कमकुवत नव्हतं. त्याने आजूबाजूला पाहिलं. एक छोटासा मोकळा कोपरा होता. तो तेथून हळूहळू वर यायला लागला. ते छोटं बीज आता एक मजबूत रोप बनलं होतं. नंतर ते हळूहळू एक मोठं झाड सुद्धा झालं. त्याच्या फांद्या आकाशाकडे वाढल्या आणि मुळं खूप खोलवर गेली होती. एक दिवस प्रचंड मोठं वादळ आलं. लहान झाडं त्याच्या आसपास जी होती ती सगळी उडून जायला लागली, खूप हलू लागली आणि काही झाडं तर तुटली सुद्धा. काही मुळासकट उपटून बाजूला पडली. पण ते जे झाड होतं ना, ते ताठ उभं राहिलं. वादळाने त्याला हलवलं, पण ते तोडलं नाही. वादळात त्याच्या फांद्या हलू लागल्या, पण त्या तुटल्या नाहीत. तुम्हाला माहिती आहे कारण काय होतं याचं? त्याची मुळं खूप खोल गेलेली होती आणि त्या खोल मुळांचं कारण काय होतं? तेच ओंडकं, ज्याला ते कधी आपला शत्रू समजत होतं, त्या ओंडक्यामुळेच त्याची मुळं जमिनीत खोलवर गेलेली होती. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि अडथळे, अपयश हे आपल्याला थांबवण्यासाठी नसतात. ते आपल्याला आतून मजबूत करण्यासाठी आलेले असतात. हेच आपल्याला या गोष्टीतून शिकायला मिळते. जे ओंडकं होतं ना,
त्याला त्या बीजाने शत्रू मानलेलं होतं, पण त्या ओंडक्यामुळेच आपण पाहिलं त्याची मुळं जमिनीत गेली खोलवर आणि वादळ सुद्धा त्याला त्या झाडाला उपटून बाजूला फेकू शकलं नाही. तर ही ताकद आहे आपल्या विश्वासाची. जे लोक कठीण काळात हार मानत नाहीत ते आतून इतके मजबूत होतात की कोणतंही वादळ त्यांना तोडू शकत नाही. आजची कहाणी जर तुम्हाला आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. आणि हो, मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमच्या आयुष्यात कधी तुम्ही सेटबॅक आल्याच्यानंतर डिप्रेशनमध्ये गेला आहात का? हार मानून त्याच जागी स्टक झालेल्या आहात का? किंवा तुम्हाला अपयश आल्याच्यानंतर तुम्ही जास्त काम केलेलं आहे किंवा आणखीन मोठं यश प्राप्त केलेलं आहे? जे काही झालेलं आहे तुमच्यासोबत ते मला तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा. चला तर पुन्हा भेटूया एका नव्या गोष्टीसोबत.